मित्रो, वंदे मातरम. मी सतीश नाडगौडा माझ्या सर्व सहकाऱ्यांसमवेत आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रो, आजचा विषय जो आहे ते शिक्षकेतरांची कालबद्ध पदोन्नती अर्थात 10-20-30. आपण संभ्रमित असाल की कालबद्ध पदोन्नती आणि 10-20-30 या दोन्हीमध्ये मूलतः फरक आहे. कालबद्ध पदोन्नती हा जो भाग आहे हा एका वेगळ्या संकल्पनेखाली आहे आणि 10-20-30 हा नवीन सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अंतर्गत आहे. आणि या दोन्हीची सांगड आपल्याला आजच्या विषयात आपल्या समोर मला मांडायची आहे. आणि हे मांडायचं जे कारण आहे ते कारणही असंच घडलंय. ते कारण म्हणजे आत्ता अलीकडच्या काळात व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ज्याला सध्याच्या प्रचलित भाषेमध्ये सोशल मीडिया म्हणतात, त्या सोशल मीडियावर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी शिक्षण संचालकांना उद्देशून लिहिलेलं 10 जुलै 2023 पत्र सगळ्या मंचावरती फिरतंय. आणि मागे बोलल्याप्रमाणेच सगळीकडनं त्या पत्राचा भडीमार हा माझ्याकडे वळतोय. आणि कसं असतं, कुठलंही माध्यम मला म्हणायचं आहे म्हणजे प्रिंट मीडिया, टेलिव्हिजनचा मीडिया, सोशल मीडिया, या सगळ्या माध्यमातनं हल्ली एक नॅरेटिव्ह सेट करण्याची पद्धत आहे. मग तो नॅरेटिव्ह सेट होतो आणि त्याचा जो एक परिणाम, पगडा, ज्याला इंग्लिशमध्ये इम्पॅक्ट म्हणतात, तो हवा असतो. त्या दृष्टीनं समाज घटक आपापल्या परीनं व्यक्त होत असतात. असाच समाज माध्यमाचा, आपल्या शिक्षकेतर माध्यमाचा व्यक्त होण्याचा जो प्रवाह बघितला आणि त्या प्रवाहाच्या दृष्टिकोनातनं मी या प्रश्नाकडे बघतो आणि म्हणूनच आपला आजचा विषय आपण घेतलेला आहे. मित्रो, मुळामध्ये कालबद्ध पदोन्नती ही जी संकल्पना आली, ही संकल्पना 1981 नंतर मूळ धरू लागली. त्याची कारणं इथे विस्ताराने घेता येणार नाहीत. फक्त मोगमचा उल्लेख केला तर पदोन्नतींच्या संधी मर्यादित असल्यामुळे ज्या सेवाज्येष्ठ शिक्षकांना किंवा सेवाज्येष्ठ व्यक्तींना पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नाही, अशा व्यक्ती, त्यांच्यापेक्षा वयानं कनिष्ठ असलेली व्यक्ती पदावरती आरूढ झाली, तर अशा व्यक्ती आरूढ झाल्यानंतर ज्या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होऊ शकत नाहीत, अशांकरता त्यांच्या वेतनामध्ये येणारी कुंठितता, ज्याला इंग्लिशमध्ये स्टॅग्नन्सी म्हणतात, ही घालवण्याकरता कालबद्ध पदोन्नती योजना सुरू करण्याकरता केंद्र शासनानं चट्टोपाध्याय कमिशन ही समिती नियुक्त केली. आणि या समितीच्या अहवालानुसार 1/4/1986 पासून शालेय स्तरावरच्या, यामध्ये सगळ्या शाळा आल्या, केंद्र शासन, राज्य शासन, सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदा, खाजगी, अनुदानित वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्यांचा समावेश या योजनेअंतर्गत झाला. आणि 1/4/1986 पासून पहिल्यांदी कालबद्ध पदोन्नती योजना ही फक्त शिक्षकांकरता सुरू झाली.
आणि खरोखर आहे की त्यामध्ये कुंठितता गेली. यामध्ये दोन गोष्टी होत्या की याच्यात काही अटींचा समावेश होता. 12 वर्षानंतरची पहिली कालबद्ध, ज्याला आपण वरिष्ठ श्रेणी म्हणतो, ती मिळण्याकरता काही प्रशिक्षणाचा भाग संबंधित शिक्षकांना अनिवार्य केला होता. आणि 24 वर्षानंतरची निवड श्रेणी, सिनियर ग्रेड, सिलेक्शन ग्रेड, ही मिळण्याकरता प्रशिक्षणाबरोबरच शैक्षणिक पात्रता वृद्धिंगत करणे, वाढवणे, त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. नैसर्गिकता एकदा शालेय स्तरावर मुख्याध्यापक हे एकच पदोन्नतीचं पद असल्यामुळे तिथे कुंठितता येणं साहजिक होतं आणि आहे. तेव्हा होतं, आजही आहे आणि उद्याही असंच राहणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय जो घडला तो केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्याला पहिली कालबद्ध योजना लागू करून घेतली. त्या अनुषंगाने ती राज्य सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली. आणि ही जी लागू झाली ती 1/10/1996 पासून. आणि मग ही योजना आपल्याला लागू असावी याकरता शिक्षकेतर संघटनेनं पाठपुरावा केला. त्या काळात मला जो आठवतोय तो मी आपल्याला सांगतो. आपल्याला 92च्या सुमारास चिपळूणकर समिती शिफारस ही शासनानं स्वीकृत करून देण्याचा निर्णय घेतला होता. ते वर्ष 92 आहे. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय नामदार शरदरावजी पवार हे केंद्रात मंत्री झाल्यामुळे त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले सुधाकरराव नाईक यांना जेव्हा आम्ही संपर्क साधला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी मागणी मान्य केली, पण त्यास मंत्रिमंडळाची मान्यता न घेतल्यामुळे शासन निर्णय निर्गमित होऊ शकत नाही. मग काही प्राप्त परिस्थिती किंवा राजकारण किंवा अन्य काही कारणामुळे असेल, पण माननीय आमदार सुधाकरराव नाईक यांचं सरकार बदलून परत एकदा 94 साली शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि माननीय आमदार शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आधिपत्याखाली आपल्याला चिपळूणकर समिती शिफारसींची अंमलबजावणी 28/6/94च्या शासन निर्णयाने लागू करण्यात आली. व यावेळेला पूर्वीपासूनचं असलेलं राज्य सरकारचं 0 बजेट उठवण्यात आलं. यानंतरचा जो कालावधी आहे तो युती सरकारचा सुरू होतो. आणि या युती सरकारच्या काळात आपला जो शिक्षकेतर वर्ग आहे त्यामध्ये पदाधिकारी आहेत. त्यावेळेचे तत्कालीन पदाधिकारी नवनीत शहा असतील, सरकारी पदी प्रकाश शिंपे होते. हा जो सगळा कालावधी होता याचा जो पाठपुरावा करण्यात आला, दुर्दैवाने आज नवनीत शहा, अनिल काळे, पराडकर साहेब, प्रकाश शिंपी हे शिक्षकेतरांचे खंदे नेते, अभ्यासक, तत्वचिंतक आज हयात नाहीत, पण त्यांनी केलेले प्रयत्न अफाट होते. आणि ज्या वेळेला माननीय आमदार मनोहरजी जोशी यांच्याशी संपर्क साधला जात असे, मी तुम्हाला ही जी गोष्ट सांगतोय ही साधारणतः 97 पर्यंतची. त्यावेळेला आपल्या महामंडळाचे अध्यक्षपद दीर्घकाळ मान्य शरद पवार यांनी भूषवलं. म्हणून शासकीय कार्यालयामध्ये आमची ओळख ही पवार बॉईज म्हणून होती. वस्तुस्थिती आहे. आज माझ्याबरोबरचे काही सहकारी आपल्याला ही जुन्या आठवणीमध्ये ही गोष्ट नमूद करतील. त्यामध्ये NT कुलकर्णी प्राधान्याने आहेत. मग आपण एक आंदोलन उभं केलं होतं साधारणतः 1 जुलै ते 7 जुलै. आणि या आंदोलनाची तीव्रता
अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये घडून आली होती आणि याची दखल शासन स्तरावर घेण्याकरता म्हणून पुण्याचे शिवसेनेचे नेते माननीय कैलासवासी काका वडके यांनी मध्यस्थ केली आणि मनोहर जोशींकडे रदबदली करून आपल्याला पहिली कालबद्ध योजना लागू झाली. हे आहे शासन निर्णय 30/4/98 आणि 30/4/98चा हा जो शासन निर्णय निर्गमित झाला तेव्हा आपल्याला 1/10/1994 पासून 1/10/1994 मी वारंवार आपण सांगतो की या तारखा याचा संदर्भ आपल्याला पुढे मिळणार असतो, आपण जर लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 1/10/1994 पासून आपल्याला पहिली कालबद्ध योजना सुरू करण्यात आली. आता प्रश्न असा पडतो की मग ही जर पहिली कालबद्ध योजना 1/10/94 सुरू करण्यात आली तर दुसरी कालबद्ध केव्हा सुरू होईल? तर दुसरी कालबद्ध आपल्याला नैसर्गिक न्यायाने 1/10/2006 94 आणि 12 1/10/2006 ही आपली दुसऱ्या कालबद्धची देय तारीख ठरते. इथपर्यंत आपण व्यवस्थित याचं समजायला काही हरकत नाही. दरम्यानच्या काळात कालबद्ध पदोन्नती योजनेचं नामकरण सरकारी कर्मचाऱ्यांकरता सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना असं करण्यात आलं आणि मग या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचं स्वरूप बदलून नवीन सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना असं करण्यात आलं. कारण सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना याची जी व्याख्या करण्यात आली होती त्या व्याख्येनुसार पदोन्नतीच्या संधी नसलेल्या संवर्गात असा उल्लेख होता. म्हणजे एकाकी पदी, आयसोलेटेड पोस्ट. आता जर शिक्षकेतरांचा बाबतीत विचार केला तर अशी पद्धत कुठली हो? एकाकी. तर यातलं एक पद ग्रंथपाल, एक पद प्रयोगशाळा सहाय्यक, एक पद प्रयोगशाळा परिचर आणि एक पद नाईक. ही 4च पदं अशी पदोन्नतीच्या संधी नसलेली एकाकी पदं समजली जातात. आणि म्हणून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत आपल्याला जर लाभ मिळवून घ्यायचे असतील किंवा सरकारला द्यायचे असतील तर त्याआधी खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतरांना दुसरी कालबद्ध पदोन्नती मान्य करणं गरजेचं आहे. आणि हा भाग आपण अधोरेखित करा, म्हणजे अंडरलाईन करा आणि आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे वळू. मित्र, आता आपण एक पत्र तुम्हाला जी आत्ता बोललो, कक्षा अधिकाऱ्यांनी शिक्षण संचालकांना दिलेलं पत्र आहे. या पत्रामधला आशय आपण बघितलाय, त्यामुळे आपल्या आशा पल्लवित झाल्या. नैसर्गिक आहे, काही त्याच्यामध्ये गैरअस मी म्हणणार नाही. परंतु आपण जर बारकाईने पत्राच्या ओळी वाचल्या आणि त्या ओळींच्या मधला अर्थ, ज्याला इंग्लिशमध्ये रीडिंग बिटवीन द लाईन असं म्हणतात, तो जर आपण लक्षात घेतला तर या पत्राचा फोलपणा आपल्या लक्षात येईल. आणि 10 जुलैचं पत्र आत्ता सोशल मीडियावर 15 दिवसात 10 दिवसात व्हायरल का झालंय त्याचा आपण विचार करणं हे अत्यंत गरजेचं ठरेल. यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या
कक्ष अधिकाऱ्यांनी संचालक कार्यालयात असं कळवलंय की शिक्षकेतरांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना मान्य करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना 24 वर्षाची दुसरी कालबद्ध पदोन्नती योजना मान्य करावी लागेल आणि ती मान्य करून पाठवा. कोण लिहितंय? शालेय शिक्षणचे कक्ष अधिकारी कोणाला लिहित आहेत? शिक्षण संचालकांना लिहित आहेत. दुसरी कालबद्धी मंजूर कोण करतं? शासन. सांगताय कोणाला? संचालकांना. मग संचालकांनीच जर मंजूर करायचं होतं किंवा आहे तर जे 1/10/6 देय आहे ते आता 17 वर्ष होतं ते परवाला. 17 वर्ष तोपर्यंत ना शिक्षण संचालक कार्यालय ना शालेय शिक्षण विभाग कोणाला काहीच वाटलं नाही की हे करायला पाहिजे. जे 1/10/2006 देय आहे त्यात देय ठरत नाही का? आता आपण कुठल्या याला आलो? तो 10-20-30 हे कळसाचं काम आहे आणि आपण आता पायाला आलोय की जे 24 वर्षाची दुसरी कालबद्ध मंजूर करणारं शासन आहे ते आत्ता संचालक कार्यालय कळवतंय की तुम्ही मान्य करा. थोडक्यात काय? आता संचालनालय त्याची शिफारस करेल. ही शिफारस करताना त्याच्यात त्यांनी 2 भाग केले. तुम्हाला बरोबर 2 भाग दिसतात, मला त्याच्यातले 3 भाग दिसतात. ते 3 भाग असे की पहिल्या परिच्छेदात जो उल्लेख आहे 10/7च्या पत्रातला मी नमूद करतोय. पहिल्या परिच्छेदात जो उल्लेख आहे तो असा आहे की 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार शिक्षकेतरांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे 10-20-30 लाभ देय केलेले आहेत आणि त्याचा जानेवारी 16 पासूनच्या खर्चाचा तपशील त्यांनी मागवला. याचा अर्थ 10-20-30 योजना आपल्याला 7व्या वेतन आयोगात देय ठरू शकते. 1 जानेवारी 16 जरी गृहीत धरलं तरी 7.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 7.5 वर्ष. अर्थ तुम्हालाही कळतोय, माहिती आहे, मलाही माहिती आहे. आणि दुसऱ्या परिच्छेदात त्यांची चूक झाली. कुठली? 24 वर्षाची कालबद्ध त्यांनी 1 जानेवारी 6 देय ठरवली, जी होऊ शकत नाही. देय केव्हा ठरणार आहे? 1/10/2006. इथं दुसरी कालबद्ध देय ठरेल आणि ती देय ठरताना 2006 पासूनचा त्यांनी तपशील मागवलेला आहे, अंदाजपत्रकीय. लक्षात ठेवा, वेतनाच्या संदर्भात 2 गोष्टी असतात. एक मागील थकबाकी जी असते ती काही समान हप्त्यांमध्ये भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करा किंवा सदर लाभ शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू होतील. या 2 तत्वावरती हे कामकाज होऊ शकतं. पण मी थोडा साशंक आहे. म्हणजे काय हो? साशंकता काय? तर यापूर्वी अशा अंदाजपत्रकीय बाबी आता आपल्या भाषेत या अंदाजपत्रकीय तरतुदी आणि बजेट आणि अंदाजपत्रक आणि खर्च आणि मंजुरी याचे कागदी घोडे गेले कमीत कमी 12 वर्ष नाचतायत. आणि प्रारंभीच्या काळात म्हणजे 2006च्या नंतर
आणि 6वा वेतन आयोग आपल्याला येत होता त्यावेळेला 14,81,00,000 एवढी अंदाजपत्रकीय तरतूद त्याकरता होती. आणि शालेय शिक्षण वित्त विभागाचं म्हणणं त्याच्यात जो भाग होता 14,81,00,000 वित्त विभागाची तयारी होती. फक्त त्यांचं म्हणणं असं होतं की तुमच्याकडे जे अंदाजपत्रकीय तरतूद केलेली आहे ती कुठल्या तरी विभागावरची तरतूद कमी करून तुम्ही त्यामध्ये ही रक्कम समाविष्ट करून घ्या. तत्वतः मान्यता वित्त विभागाची होती. परंतु शालेय शिक्षण विभागाला या रकमेचा वाढीव निधी आवश्यक होता आणि इथे ही योजना त्यावेळेला लागू होऊ शकलेली नाही अशी माझी त्यावेळची माहिती आहे. आता आपण प्रश्न कराल की मग आता नेमकं अपेक्षा आपण काय करावी. अपेक्षा पण तशी सकारात्मक आहे आपली की आपण 24 वर्षाच्या याला म्हणजे देय ठरते आपल्याला एकदा ती मिळणारच आहे. आणि केंद्र सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 10-20-30 योजना आपल्याला मिळणार जी आपल्याला देय आहे. आणि या संबंधात आजवर म्हणजे साधारणतः 2017 पासून मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या 3 खंडपीठांच्या संयुक्त न्यायाधीशांनी, ज्याला आपण जॉईंट बेंच म्हणतो, जॉईंट जज म्हणतो, त्यांनी जे निर्देश शासनाला दिलेत त्यामध्ये शिक्षकेतरांना दुसरी कालबद्ध आणि सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 10-20-30 देय ठरते असं न्यायालयाचं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की 1/10/6 पासून दुसरी कालबद्ध आणि 1 जानेवारी 16 पासून 10-20-30 या दोन्ही गोष्टी न्यायालय आणि शासन या स्तरावरती मान्य आहेत. घोडं पेंड कुठे खाते, अडलंय कुठे, तर नेमका खर्च किती होणार, मासिक वेतनामध्ये किती वाढ होणार आणि सेवानिवृत्त किंवा या दरम्यानच्या काळातल्या फरकापोटी किती रक्कम द्यावी लागणार आणि त्याची अंदाजपत्रकीय तरतूद कशी करणार, या गोष्टींच्या नियोजनावर शासकीय कामकाज अवलंबून आहे. पण न्यायालयाचं कामकाज अवलंबून नाही. आता मी थोडं न्यायालयाच्या कामकाजाकडे वळतो, कारण मी ज्यांचं नेतृत्व केलं अशा 14 जिल्ह्यांच्या 14 जिल्ह्यांचे दावे मुंबई न्यायालयात दाखल आहेत. आणि हे जे सर्व दावे आपण विचार करतोय, आज चर्चेला घेतोय, ते सर्व दावे सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यामध्ये काही 4 शिक्षकेतरांनी वैयक्तिक दावे केले होते, ज्याचा निकाल म्हणजे निर्देश 2016 मध्ये लागले होते. आणि ते निर्देश हाच निकाल आहे असं समजून त्यावेळेच्या सांगलीच्या लेखाधिकारी यांनी त्या 4ही कर्मचाऱ्यांची सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती केलेली होती आणि त्यांचे नियमित वेतनही सुरू झाले होते. ती वेतन निश्चिती, तो निर्णय आधारभूत मानून खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेने 14 जिल्ह्यांचे दावे तयार केले. त्याच वेळेला एखाद दुसरा माझा जिल्ह्याचं नाव चुकेल पण माहिती करता कानावर घालतो.
मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर, नगर असे 7 जिल्ह्यांचे दावे स्वतंत्ररित्या दाखल होऊन मुंबईमध्ये एका ठिकाणी निर्णयाला आले. ऑक्टोबर 18च्या सुमारास या संबंधामध्ये नेहमीप्रमाणेच निर्देश देण्यात आले. निर्देश काय होते की शासनाने 2 महिन्यात या दाव्यांच्या संदर्भात मान्यतेचा विचार करावा. परंतु हा निर्देश, हा निर्णय आहे असं भासवण्यात आलं. परंतु या 7 जिल्ह्यापैकी त्या एकाचीही वेतन निश्चिती लेखाधिकारी कार्यालयाने आज ताग्यात केलेली नव्हती आणि नाही. उलट सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीचे जे 4 कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती झाली होती, वेतन घेत होते, ते रद्द करण्यात आलं. वेतन निश्चिती रद्द करण्यात आली आणि त्यांच्यावर दिलेल्या वेतनाची वसुलीची वेळ आली. कारण ते निर्देश होते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण मूळ बघितलं तर जो या आमच्या किंवा नंतरच्या म्हणजे 14 आणि 7 या जिल्ह्यांच्या दाव्यांचा जो मूळ गाभा होता, तो गाभा डळमळीत झाला. कारण ज्या वेतन निश्चितीच्या आधारे हे दावे करण्यात आले, ती मूळ वेतन निश्चिती रद्द झाली. कारण ते निर्देश होते. आणि ह्याच्यावरती शासन थांबलं नाही, तर शासनाने ज्या 7 जिल्ह्यांच्या संदर्भात निर्देश दिले, त्या संदर्भात शासनाने 2021ला फेरविचार याचिका दाखल केली. आता मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या 3 खंडपीठात या संबंधात जे जे दावे दाखल आहेत, ते सर्व दावे जोपर्यंत हे 7 जिल्हे, त्यांची नावं सांगतो परत एकदा: मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर आणि नगर या 7 जिल्ह्यांची संदर्भातली फेरविचार याचिका जोपर्यंत रद्द होत नाही, निकाली निघत नाही, तोपर्यंत इतर जसे 14 जिल्हे आहेत, तसे औरंगाबादमध्ये काही निर्णय लागलेत, काही नागपूर संघटना वगैरे यांचे निर्णय लागलेले आहेत, निर्देश म्हणतो, हे सर्व गोष्टी निकालात येऊ शकणार नाही, तो नाही येणार. मग ही जी फेरविचार याचिका आहे, ही अशीच पडून राहील का? नाही. हे 7 जिल्हे पुढे आले आणि त्यांनी न्यायालयात आपली भूमिका मांडली की महाराष्ट्र शासनाने दुसरी कालबद्ध पदोन्नती योजना आणि 10-20-30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतरांना मंजूर करण्याबाबतचा निर्णय, धोरणात्मक निर्णय सार्वत्रिकरित्या घेतला असल्यामुळे शासनाला फेरविचार याचिका दाखल करण्याची आता आवश्यकता नाही. आणि न्यायालयाने दिलेला निर्णय नसल्यामुळे, ते निर्देश असल्यामुळे त्या संबंधात फेरविचार याचिका दाखल होऊ शकत नाही. हे 2 मुद्दे या 7 जिल्ह्यांनी किंवा त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात मांडले तर फेरविचार याचिका रद्द होऊ शकते, होईल. आणि ही रद्द झाली की इतर सर्व मार्ग सुरळीत होईल. अर्थात ही फेरविचार याचिका जरी सरकारने या 14 जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये एकत्र जोडली असली तरी 14 जिल्ह्यांच्या याचिकेमध्ये
दुसरी कालबद्ध पदोन्नतीची मागणी केलेली आहे. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही नैसर्गिक तत्वानुसार लागू होऊ शकते असा उल्लेख आहे. दोन्हीमध्ये आपण ज्याला एक दाव्यांमध्ये प्रेयर म्हणतो, याचिका, नेमकं आपण काय मागितलं, ही जी मागणीमधला फरक आहे की तुम्ही जर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना मागितली असेल तर शासनाने उत्तर दिलं की तुम्हाला दुसरी कालबद्धच लागू नाही, म्हणून तुम्हाला 10-20 सेवांतर्गत लागू होऊ शकत नाही, आणि या निर्णयावरती फेरविचार याचिका असेल तर तो रास्त मुद्दा ठरतो. पण ज्या वेळेला 14 जिल्ह्यांच्या प्रकरणात आम्ही दुसरी कालबद्धच मागणी केलेली आहे, इथे दुसरा पर्याय नाही, आणि म्हणून या 14 प्रकरणात फेरविचार याचिका आम्हाला बाधित करू शकत नाही, न्यायालयाला प्रतिबंधित करू शकत नाही, असा युक्तिवाद येणाऱ्या आगामी तारखेला होऊ शकतो. मित्रांनो, न्यायालयाच्या संदर्भात आम्ही शिक्षकेतर आमचं जे आकलन आहे ते या मुद्द्यावर आहे. म्हणून आपल्याला एवढं आश्वस्त करतो, मित्र, शिक्षकेतरांना फार चांगला काळ आलेला आहे. आता अनुकूलता आहे, त्यामुळे दुसरी कालबद्ध पदोन्नती योजना आणि सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना या दोन्हीही गोष्टी आपल्या शिक्षकेतरांना न्यायालयाच्या आणि शासनाच्या माध्यमातून मिळू शकतील असा विश्वास इथे व्यक्त करतो. आणि तूर्त तरी मी माझे सर्व सहकारी अभय सातपुते, कुपवाड, सांगली, अमोल सोनवणे, नाशिक, रवींद्र गिरी, धामणगाव रेल्वे, अमरावती, परशुरामजी डवरी, कराड, सातारा, आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे, मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ, नागपूर, माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपणास सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.